जय जय रघुवीर समर्थ. एका डोंगर माथ्यावरती विराटपूर नगरीमध्ये समर्थ गेले असताना एक मेंढपाळ तिथे आला आणि त्याला समर्थांनी तुला काय हवं असं विचारल्यानंतर मला जसं आपलं दर्शन झालं तसं माझ्या बायको मुलांना आपलं दर्शन व्हावं हीच माझी इच्छा आहे. तेव्हा मी तुम्हाला, माझा गरीब संसार आहे, मी तुम्हाला पाठीवरनं नेईन, मला काही मेणा पालखीतनं तुम्हाला नेता येणार नाही, पण तुम्ही माझ्या घरी यावं अशी त्यांनी प्रार्थना केली आणि समर्थ त्याच्या घरी गेले. अत्यंत आनंद झालाय. बायकोनी सुद्धा स्वागत केलं आहे, त्यांचं दर्शन घेतलं आहे आणि आपल्या घरातली जी मीठ भाकर, त्या परसातल्या 2 भाज्या असा भावभक्तीने केलेला स्वयंपाक त्यांना वाढलाय. मुखशुद्धीसाठी त्यांना तुळशीपत्र दिलंय आणि आता याला मनाला धन्यता वाटते की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण मनात खंत वाटते की एवढे मोठे स्वामी आपल्या घरी आले पण आपल्याला त्यांना द्यायला काही नाही. आता हा भाव त्याच्या चेहऱ्यावर समर्थ बघतायत आणि म्हणतायत, अरे वाईट वाटून कशाला घेतोस, मी असा साधू संन्यासी, माझं धन काय ते लंगोटी कफणी कुबडी, मला काय करायचंय धन, तर त्याच्यापेक्षा तुझ्याकडे एक वस्तू आहे ती देशील असं म्हटल्यानंतर अत्यंत आनंद झालाय आणि विचारलंय अशी कोणती गोष्ट माझ्याकडे आहे. तेव्हा ते म्हणतात की तुझं मन आहे ना ते मला दे. आणि मग मंत्र वगैरे म्हणून ते मन त्यांनी आपल्या समर्थांना स्वाधीन केलंय. पुन्हा डोंगर माथ्यावरती सोडायला आलाय. नमस्कार करून निघणार पण मनात आलं आपलं मन तर आपण समर्थांना दिलाय म्हणून पुन्हा खाली बसलाय. खाली बसायला कुठे समर्थांनी सांगितलंय, पुन्हा उभा राहिलाय. असं होता होता उठा बशा चालू झाली. समर्थांनी जाणलंय की खरंच मनाचं समर्पण केलंय आणि मग त्याला एका झाडाखाली बसायला सांगतात. कृपाहस्त त्याच्या डोक्यावरती ठेवतायत. श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र देत आहेत आणि 7 दिवस झाले प्रभूंचं हे रामनाम चालू आहे आणि प्रत्यक्ष श्रीराम दर्शन द्यायला येत आहेत, पण गुरु आज्ञा नाही म्हणून तो दर्शन घेत नाही. शेवटी श्रीराम समर्थांकडे येतात की तुझा भक्त, तुझा शिष्य माझं दर्शन मी द्यायला आलं तरी घेत नाही. तेव्हा समर्थ त्याला जागृत करतायत समाधीतनं आणि सांगतायत की अरे तो साधा सुद्धा पारधीवाला नव्हता, तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आले. आणि हे कळल्यानंतर मात्र त्यांनी समर्थांचे पाय धरलेत आणि म्हणतोय की आता मला तुम्ही रामदर्शन घडवल्याशिवाय मी तुमचे चरण सोडणार नाही, कारण माझ्या हातून खूप पाप झालाय की मी प्रभू रामचंद्रांचा सन्मान केला नाही. आणि मग समर्थांनी प्रभूंना सांगितलंय दर्शन द्या.